गुलाम बाबा, आपके पूजनीय रामनाथ जी बाबा, आप सती जगू माता, इसका सर्वप्रथम आपके लिए उपस्थित था बंधु माता भगिनी बटसला आपके लिए दरवर्षाप्रमाणे आज यहाँ गाँव में जो कार्यक्रम है आप मूल धर्म सतीपति आरती पूजन सतीपति आरती पूजन में जो यह कार्यक्रम दरवर्षी हो आपण बठा या कार्यक्रमला उपस्थित है यहाँ जो काय बाबानो विषय है गुलाम बाबा काय करेंगे रामनाथ जी बाबा काय करना और बाबा जी काय करेंगे आपने करता त्याबद्दल अपना एक खूप चर्चा भी होई आणि आपल्या शिकवाल भी भेट आपण आगला काय करून देऊ दे आणि तो समय पर ते आपने करता काय करिए म्हणजे खूप मोठा मार्ग आपला देखाडी गया आणि तो मार्ग पण आपला बटसला चालवाने करता खूप खूप सारो जो समय जो सा आपला यहाँ जो कारभारी है किंवा जो आयोजक सत्या खूप सारा आपला समय काढी देत आणि खूप सारे कार्यक्रम भी होय जो काय गुलाम बाबानी गुलाम बाबाने हा अवतार जो येनो तो गुलाम बाबा आप मूळ धर्म सतीपती आरती पूजन आपण करता करणार मूळ धर्म म्हणजे आधी अनादी समयती चालतो येणारा धर्म ईश्वर पूर्व आकेला जो ये अक्षर चीज भी नाती तिने अगलम आप यहाँ जो रहिवासी है तिना आप मूळ धर्म इस तीनों अर्थ है और आदिवासी यो अर्थ भी तो है आदि अनादी काळापासून राहत येणारा आदिवासी म्हणजे ईश्वी पूर्व इस तीनों एक ही अर्थ था आप मूल धर्म भी इस अपने करता जो नियम और ये जो कार्य पाए गया सतीपति आरती पूजन जो काय हमें अपन आरती करना बठ्ठा में ये सतीपति बठ्ठा में करना अपन आरती तीना नाव सर आरती पूजन तो आरती बाबा अकुलागा ये जो आरती है ये ईश्वरीय आरती पूजन सा ये हाय ताहती भगवान ताहती तुमने करता ये आरती लिया सर अने इसे बाबा अकुलागा अनंत नामों की एक नवी नाव बनाऊंगा उसमें सती देवी लोगों को बैठा के माया सागर पार करूंगा इसे अकुलागा बाबा जी ये जो अनंत म्हणजे एक नवीनच नाव तुमने करता बनावीस आणि ती नाव में आपला बटासा बसाडे एक सती देवी लोगों को बैठने के माया सागर पार करूंगा इसे बाबाजी इसे अकुलागा और आज आपको अपना जो मार्ग का दिखाना है तो ये जो मार्ग है तो बाबाजी काय नियम भी बना देना ते नियम भी इसे आपला आरती पूजनला नियम म्हणजे सकाळी उठल्यावर लोटी घेऊन जाणे आणि त्याच्याने म्हणजे स्वच्छ आंघोळ करून ये जो अपना नियम म्हणजे आरतीनो नियम असला सकाळ म्हणजे आरती सकाळ में दिवो लागू જોઈએ घरमा અને आरती पूजन चालू જોઈએ अच्छा आरती पूजन जो देखिए अपना जो कोरे सोरे जो भी नाम लगा तो बच्चों पर तिना संस्कार सारा पड़ लगा ये आरती देखिए कौन भी अना जो काय माता पिता ला को म्हणजे जगा पोरे आता आपण जो काय बिगडा सरकार लागा ते ये आरती में सकाळ संध्याकाळ आरती हो लगी तहा भक्त दर्शन करू लागलो पोरे सोरे एक सारा संस्कार पडू लगा माय बापला भी ये आरती में नियम दिला महापूज्य हो माता पिता जी ने जगत दिखाया इसे जो नियम ये आरती ने जो नियम चाल लगा या खरोखर आपला बटनसला एक वळण देऊ लागा त्या आणि तो आरतीनो नियम हे पोरेच तो पडू लागो आणि म्हणून बटन पोरे माय
माय बापला भगवानच गरजू लागला आजची परिस्थिती ती आपण देखून जर आज नाही ना पोरे सुद्धा आपला किंवा काही ठिकाणी ईश्वर बी आहे पाल बी आहे माय बापला बुड्ढ्याशिवाय बोलताना हा खेळाशिवाय बोलताना हा ही जो बडा बिगडीला हा ही खूप सवय म्हणजे वयला लागली आहे तिसला जे काय आपण आहे ना ते तिसला जर कधी आपण तयार करतो तरही आपण पुढे आपलं दिसणे हारीत हवी नाही तर आपला ते लग्न होताना एक काही हळदी आणि आज जे काही आपण आहे ना ते दिसला जे काय संस्कार लागतो त्या संस्कार खूप दूर जर कधी आहे ना तर खरोखर आपली पिढी एक पाळा पिढी इथेच बागा बरबाद होती त्याची आणि त्या जो नियम बाबाजीने मार्गदर्शन कधी खरोखर आपण चालला आता खरंच आपला परिसरातला खूप मोठा मार्ग सापडी आणि खूप मोठा शिक्षण दिसलं भेटे एक आपण विचार करा जे काय गुलाम बाबा ही जो काय शिक्षण देणार बठ आपला रामनाथजी बाबा तो मार्ग पार चालवणार आणि ह्या हिशोबी तो समय पैसे चाली गेला का रंजनपूरला जो समाज येऊ लागो तो आखो समाज आरती ही आरती मातली मोठी ताकद सतीपतीनी आरती आहे पण ही आरती मग गुलाम बाबा टाइमला लाखो समाज रंजनपूरला येऊ लागो आणि तो बी आपला जो नंदुरबार किंवा अख्खो जिल्ह्यातील लोक येऊ लागत जिल्हा करता खूप दूर लोक पोहोची गेलो समाज नाशिक जिल्हा काय पण खूप दूर लोक समाज पोहोची गेलो गुजरात मग आता समाज रंजनपूरला येऊ लागो आणि रंजनपूरला आरतीमध्ये सामील व्हावी करता येऊ लागो तेव्हा आम्ही जर आपण मोबाईल बोली देऊ कार्यक्रम असे याची देऊ पण तो टाइमला तर दिवाळी महाशिवरात्र या जो टाइम राहू लागा कोणा चालून करावं लागा तर आरती कवच काय विषय कोणच ना रंजनपूरला पहिलं तर ही जेव्हा आरतीने स्थापना करणारा जेव्हा रंजनपूरला दर सोमवारला आरती बोलावं लागेल आणि आरतीला जो सामील व्हाणी करता लोक येऊ लाग समाज येऊ लागो तो तर काही कोणतीही म्हणजे पद्धतनी प्रसिद्धी राहतली पण गुलाम बाबा रामनाथजी बाबा मातली ताकद आतली कुदरती शक्ती आतली दिसणार तर ते काही देखावं लागत खूप ठिकाणी देखण्या दिसला गुलाम बाबा कवत येणापूर तालुकावाला गोटे करत गुलाम बाबा अवतारी येणार किंवा आपली समाजमा आता चला रंजनपूर इशाच करता आख्या नंदुरबार तालुका हे आगलम तळोदा तालुका चला आखेन येत आखे कहा गुलाम बाबा दिसला देखा त्यांचा आखता क्या हा मना देखील आकाला म्हणे हरी आता बागा इसला येणार रस्तांची आखू गायब होणार आपण तेव्हा जागा जाऊन देखा दिसला तो नवापूर तालुका समाजला आणि तहाती गुलाम बाबा जेव्हा गाव मध्ये गया तहाती भी आपण गायब होणार एक साईडला आणि जेव्हा तहा गुलाम बाबांनी घर गया आणि तहा तो स्वतः उभं राहिला देखायला दिसला आपण ते तहानो जो समाज आपलं जे काय येऊ लागा ते विषय आपण लागा अरे आपने हरी ज्या बाबा येऊ लागा तर इ बाबा आपला हरायला येणारा आता विषय स्वतः गुलाम बाबा प्रकट होऊ लागा प्रत्येक ठिकाणी आणि तहाती तो समाजला मार्गदर्शन करायला लागा तहाती रंजनपूर्ण मार्ग देऊ लागा आणि देखावं लागा रंजनपूर मध्ये लाखोनी संख्या ती गर्दी होऊ लागली पण तिला अनेक रूप आपला तिला तो रंजनपूर मध्ये देखावं लागो आणि बाहेर भी देखावं लागो समाजला भी कोणा कहा देखानो विषय भी म्हणून आपू त्या भजन मध्ये आपू दिसे कोणा घरी कोणा शेतावरी ईशा गुलाम बाबा ही पद्धती देखावं लागला आणि ईश्वरी एकदा गुलाम बाबाने दौरा भी लावला एकदा या नावागावला जावं लागत नावागावला
आमंत्रण बी आता कार्यक्रमला एक बाबजी कार्यक्रम नाव आठवत हा तो रसो आठवतो तो गुलाम बाबाला वाहरले ना पहिल्याचे बाबा येते आम्ही जागी खाली बाबाजी बी नाही केलं फक्त बट्टाची सोय बी करणं जेवण बी करावं बट्टा काय करावं आणि राजा जेवण काय मी गुलाम बाबा आत्ता होईल तू बट्टी व्यवस्था करणं हवी आम्ही हो बट्टी चाकरी बी करले ना आम्ही तुला जे काही काय मागपरी काय मागणी मागवा नाही तर मागिले तिने तो को हसता आठवलं बाबा तू को काम यातला असेल काय मागू तू बरी पण गुलाम बाबा आत्ता दिला पण तू मागितलं दे तुला काय दाखवायचं ती तो आठवतोय बाबा मागत आम्ही आपली जमीन असेल आपला अवता असेल ज्या लागत माप असेल पण तुला आपण जेव्हा मिळतं दे आपण थोडा वेळ अवता वाढली गुलाम बाबा लागतोय गुलाम बाबा काय मागतोय ही सेलाई जाणारी वस्तू ही कवन कवच सेलावणारी वस्तू हिला काय मागतोय काय सारी वस्तू मागकरी मागली येतो आगलम होय तू जागी असं हो ही बठाव जाड टाकली येथून पुढे आणि तू ही घरमजावर असं ना एक घरला एक डोकरं मुडकं पाळ टाकली ही आणि तू एकलं उठावी ना तुला इसरो समय येणार इसरी सांग म्हणजे वयनुसार तुका आपली संकट येईल तुका वहिनी तर तुला उठावं बी लागतात लांबी इसरी उमर असती ही 80-90 साल जेव्हा 70 साल में ऊपर वय लागे तेव्हा मनुष्यला उठावी नाही इसरी परिस्थिती ये लागे आता तू इसला देखील तुला घरला भी देखील या डुकरसला देखील लढतो बस इस गुलाम बाबा की लागता आता एक इसलो भी समय आहे किंवा दिन वयनुसार खरोखर त्या घरनं बडं उलटं पड गया काय डुकर घरमध्ये बाहेर निघतात आता खूप लढता काय गुलाम बाबाने याद करी खरंच बाबा मला ज्या आखू लागा तर बरोबर आखू लागा अख्खा वय मला म्हणजे हा काय तो सारा मागील येतो तो सांगायला तर मला खरोखर मलाच काय पण मला पोरेतला सुद्धा मी इसला काय करू भगवान को मागतो आता हा काय मागील आमचं पहिलं कसला दिन पूर्ण होईल तिला ती खेतीवाडी एक बी पोऱ्या तुमची घरमाना जर कधी बिघडणार होईल आता अख्खा दरबारला उजाड कर टाकते तुम कसली मेहनत करा आज तुम्हाला कसला कमाना होईल लाख कमाना 2 लाख कमाना तत्ता भी न होईल उलटा कर्ज काढू पडसा आपला तिसरी परिस्थिती आपस पे जाए पण भगवान जो यो मार्ग है जो मार्ग देखाडिलो है यो तिसना जो अवतार येईल आपला तो बठा आपणीच करता येईल आता ते अवतार तिसना आणि ते सारो मार्ग देखाना तिसना 9 लाख आरती समाजने तहाजर कधी नोंद असली तिसला बंगला ना म्हणता येऊ लागा का बटनी करता आज 9 लाख में एक रुपये भी थोड़ा तो टाइम 9 लाख आरती पूजन में आता 9 लाख के टाइमला आधी जाऊन पैशाने चालू लागा मोठं बंगलो बांधून कशी राहतं ते पण तिसना ईश्वर नाचला या सृष्टीवर अतिपात झाल्यामुळे आप ईश्वरात त्याचा भीत आला आहे आणि भूभार हलका करण्याकरिता आप राम गुलामने अवतार धारण केला ईश्वर ते आपको लगा कि यह जो अति पाप हो जाएगा इस सृष्टि पर इनो नाश करवाने का काम अवतार येतो सर आणि म्हणून ते आपली करना ते बठा जागी काय करणं आता ये आरती जो आपण लगाडू आम्ही आपण देखो महाराज लोकांची परिस्थिती महाराज लोकांचं कोण आरती करवाय का तर मोठं सत्संग आहे काय नाही कृष्णा मेळावा करा एका जर कधी तिसने हरी आरती करतो होईल तर तिला लाख रुपये खरी पडत आरती मग तिला ती एका टाकू 2 लाख बी दी शका कोण 5 लाख ठेवा गरीब म्हणतो ना पचो लागत पण गुलाम बाबा इसला रंजनपूरला इसला नियम बनाड दिला रंजनपूरला 1 रुपया आरती में खवा लागला 1 रुपये भी नहीं आरती में खवसा म्हणा मंदिर भी ना कोण माणसा जर कधी या आरती में 1 रुपये तुम पैसा दे ठेवता जाता या दान पेटी ठेवता जाता पण यहाँ ही पैशानी दान पेटी करता मनत घरनं कुटुंब कुटायची हा जुलाई दिया जो हाय समाजला जो काय वळण दे रनो जी काय शिक्षा दे रनो ही शिक्षा बाजूला राहायची आणि ती दान पेटी करता आणि पैशाची करता जुळवायला लागल्या म्हणून आपली जागा दान पेटी ना करता काही ना तुम्हाला जर करवाना होती ये जो समाज रंजनपूरला ये या गरीब माणसा रंजनपूरला आहे तिने बेनी टाइम जेवणनी व्यवस्था करा चहा पिवानी व्यवस्था करा इसे बाबाजी आपल्याला म्हणून मंदिर भी ना त्या माणसा यो मंदिर भी ये मठ मंदिर एक दिन खालसा होणार आहे
अख्खा राज्य रजवाडी फारस होणार हे म्हणून मंदिर जर कधी तू माणसा आता एखादी नेला बी पुष्कळायला घातली इशा आपला का बाबाजी मंदिर आज भी अपने रंजनपुरला बांधिलं नवी आहे आणि एक समय इसरोगी येणं आज कोरोनाची परिस्थिती देखणं तुम्ही आज कोरोनाने इसली परिस्थिती अपुष्पय गेली आता आखा आपला देशना मंदिरला काय कर पण विदेशना मंदिर सुद्धा बडा मंदिर मस्जिद बडा पुरुष लगा पडला दिसला बाबा आपला इसरो परिस्थिती आहे तुम घरमती फक्त दुखी आहे द्या चौकांमध्ये निघताना तुम्ही बी ती मग ठोकायचं असायचं बाबाजी आपू लागा इसली परिस्थिती असला तो पहिल्यान तो भागवत आज बी आकत असताना बाबाजी आपू लागा एक दिन इसरो भी एक दिन ही आवता पण हाकलता होईल आता कणसा वगैरे काय खावानी करता ते बैल हे करता होईल जोर करता होय का तिला मोर्चे बांधत ना आपण तो मोर्चे बांधिले आपलं तर रामनाथजी बाबा आता क्या एक दिन दम मला तुम्हालाच मोर्चे बांधले शिष्य आणि खरंच तो कोरोनाचा समय मग आपला बटसला तर बांधीन फिरता फिर पडणार हे सत्य बच्चांना पुरुष आपला इसला सत्य चालू लागा आणि त्या आगली दृष्टी आपली दिसणे आगलं काय होणार ही दिसला देखावं लागा इसली परिस्थितीमध्ये तो समाजला काढणार या महापुरुषातला आज त्या जावानंतर सुद्धा आज भी रंजनपूर आज भी काहीच फरक न पडणार नाही देखा आपण आज भी समायणारा तयार दिला आणि बाबा सक नास काहीच फरक न पडतो रंजनपूरला आज भी हजारो लाखोनी समाज हा ये अपना संस्कार शिकवानी करता येत आणि खरोखर प्रत्येकनी घर या संस्कार पडू જોઈએ तो रंजनपूर ये नाही आहे तिनाती काही न पण ईश्वर संस्कार जर कधी ना तर खरोखर आपला समाज एक संस्कारी समाज जो पहिला असलो तोच समाज आज भी या तयार होऊ शकत आज सहा रंजनपूरला काही दूरदूरची समाज येईल काय काय समाज काय काय रंजनपूर्ण जो अभ्यास शिकली जाती हाती एक जागा ईश्वर तोंडाच्या आणि आसपास कोणता तो गावातला तर हाती एक जण येलो तो आता एक ये निघो आणि आता बाबाजी दाखवला बाबाजी हाय 5-7 वर्ष 10 वर्ष पहिले येलो रंजनपूरला आणि याचे आशीर्वाद मागीन गेलो तुम्हाला घर दार बटा सुखी होई गेला पुरा सुखी होई गेला मला पोरे म्हणजे पोरेसला बी काय सर्विसला लागे होई किंवा काय चालू काय आधार मी घेऊ तिथला या संस्कार रंजनपूर्णातला या ईश्वराचं या मनुष्याला काही काल पोचाळते ईश्वरा या संस्कार दादा कहा इसने बट्टा सारा कर देनो तो मेहनत मजदूरी करनो शिक्षण करनो बठा कर देनो रंजनपूर्ण तो भी आप पहले दारू बिरू पीतो हुई पण याती अभ्यास सीखेंगे तो याती सीखेंगे घरजान पट्टा सोड देनो पूरे सोडसला भी सारा शिक्षण करावनो और खूप मोठं नोकरीस पण सुद्धा लगाड देनो तो आणि जेव्हा ये पोरे ते नोकरीस पण लगाडनो आता पोरे जेव्हा घरमा राहता होईल हा अतिशला बाहेर आपले काढणं बटा पोरे आणि यो वठाकर होऊ लागो आकर फिर तिला बाबांनी आधी येणे रंजनपूर मला आपण एकदा जाहीर जेवते आम्ही आखिर एकदा नव्हतो आणि हा येवानंतर बाबाजीला ती बोट सोडणं बाबाजी आई हाती जेवानंतर बठा काय करणं पण मला पोरे मला हाकली काढणं हो आता आम्ही तर जावंच नाही जीव करणं मला या हाती व्हायचे आकर बाबाजी आकर भाव तू तर आम्ही या हाती जावी काय करीन गयो तुला पोरे सोरे तिसनी करता करी राखी देनो ना तू रंजन पूर्णी करता काय करनो याने एका समाजना मनुष्यला किंवा कोला तर एकाच गलास पाणी तर पिजानो का तू एका सिंगल चहा तर पिजानो का इसली चाकरी जर कधी तू कहा कर लेतो और तुला हा यहाँ आखा समाजला लगाडी तुला जहा दिलो देतो तुझी चाकरी आकर लगाडतो पण इसला काय तू करणार ना आता इसला भी काय घटना होत अतिशय काय होऊ न देता आपण रंजनपूर्ण मार्ग आपण बटसला देखाडता रहा करा आणि आपण कोळे सोरे इस पर सुद्धा रंजनपूर्ण मार्ग देखा न फिरिशर घर में बाहर तुमला शिव पड़ी
आणि ते आरामशीर राहील इसलिए भी परिस्थिती आपण बटस पण येऊ शका न तर पोरे कदा शिक्षण मोठमोठं शिक्षण लेत आपला बटसला माहिती आहे सिटीवर राहायला लागे जात आणि माय बाप गमू तर देखतं बी नाही इशे बी काय पोरे बट्ट पोरे दिसणार होतं पण जे संस्कारी पोरे आहेत तेच पोरे संस्कार सारा पडेल तेच पोरे सारा करत न फिर बाकी न तर कठीण परिस्थितीचा आधुनिक जमानामा आज आपण देखू जे काय सुशिक्षित वर्ग तिसला देखा तुम्ही आपण जे काय खेडसपर गावामध्ये राहत ना आपण आपला ते काय म्हणजे तिसने जो उच्च लोक तिथे आपण एक दुसरं द्वितीय श्रेणी आकार आणि आपण तिसरा चौथा आपण आपलं भेदभाव दिसणं म्हणजे आपण शिकी घ्या म्हणजे आपण काय करू गो हे आपले एकदम हलका असं समजत आपला इशी बी देखील सर म्हणून आपण पोरेसला इशे भटकू न देसा काय ना ते माणसं थोडा दिनतील ते पिवायला लागतात खावायला लागतात नोकरी गए का भीक मागवायला लागतात तिसनं पोरे सुद्धा ना दिसला आसरू देतात इसली परिस्थिती हो जाए तिसने बस काय लागवा ना आपला या गावात जे काय एकमेकना दुखमा आपण सामील हो जाऊ भले अपने गावा भानगड भी खूप होत काय भी होत ये रह भेदभाव भी रह पण मरण धरला अपना समाज चुकतो ना ये अपना खूप सारा अपना आदिवासी समाज कसं आणि कोणते भी धर्म पंथ होई काय भी होई पण ते सारं शिक्षणच देऊ જોઈએ वाईट मार्ग कोणतो धर्म शिकावतो ना कोणतोच भगवान आखी जातो ना आपण तू पक्का पिजे कोणतो भगवानला दारू लागू लागेल कोणाच ना लागेल मी कोणतोच भगवानला महात्माची इकवानी सवय आपली कोणाच ना आपला तत्वच धंदो दुसरं काहीच नाही व्यवसाय आपला करता येवा ना फक्त शेतीवाडीचं गरजाचं व्यवस्थित समाजा पोरांना सारा शिक्षण द्यायचा रंजनपूर्ण मार्ग देखाचा तर तुम्हाला ते इशा जाकी महापूज्य हो माता पिता जिन्हें जगत दिखाया ऐसे मिले जो भाई बहना जिन्होंने यो मार्ग आपला ये आपला पोरे सुद्धा काढी आपला आज कार्यक्रम निमित्त बोलू आणि थांबू